आज आपण बनवूया घरगुती पद्धतीने शेपूची भाजी। इथे मूग डाळ घेतलेली आहे 100 ते 150 ग्रॅम असेल बहुतेक एक वाटीमध्ये। ती आपण आता स्वच्छ पाण्याने पहिले धुवून घेऊ। आता आपण शेपूची भाजी कट करून घेऊ। मी शेपूची भाजी कट करून घेतोय, तुम्ही निवडून जरी केली तरी चालेल। शेपू आपली व्यवस्थित कट करून झालेली आहे। आपण आता एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ शेपूला। मी इथं बाउल मध्ये धुतोय, तुम्ही नळाखाली धुतली तरी चालेल। शेपूची भाजी धुवून झालेली आहे। आपण आता एका प्लेट मध्ये शेपूची भाजी काढून घेऊ। आता आपण लसूण कटिंग करून घेऊ। पूर्ण पण चॉप नाही करायचं आहे, जाड बारीक करायचं आहे आपल्याला फक्त। लसूण कट करून झालंय, आपण लसूण बाउल मध्ये काढून घेऊ। आपण आता हिरवी मिरची कट करून घेऊ। कट करून झाली, आपण आता काढून घेऊ बाउल मध्ये। तेल गरम झाले आपले व्यवस्थित। आता याच्यामध्ये आपण आता जिरे घालून घेऊ, मोहरी, लाल मिरची, हिरवी मिरची कापलेली, लसूण, हिंग व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आपण आता तडक्यामध्ये डाळ घालून घेऊ। मूग डाळ आपण भिजत ठेवली होती। डाळ व्यवस्थित आपण परतून घेऊ 2 मिनिटं। डाळ आपली व्यवस्थित परतून झालेली आहे। आपण आता त्यामध्ये 1 वाटी पाणी घालून घेऊ डाळ शिजण्यासाठी। मीठ मिक्स करून घेऊ। पाच मिनिटं आपण डाळ अशीच वाफेवर शिजवून घेऊ। अजून मूग डाळ आपली आता छान अशी शिजलेली आहे। पाणी पण पूर्ण आटलेलं आहे, बघू शकता तुम्ही। थोडं पण पाणी नाही त्यामध्ये। आपण आता याच्यामध्ये बारीक कापलेली शेपू घालून घेऊ। शेपू आपण व्यवस्थित मूग डाळमध्ये मिक्स करून घेऊ। आता त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊ शेपू शिजण्यासाठी। मिक्स करून घेऊ व्यवस्थित। पाणी मी कमी प्रमाणात टाकलेले, ऑलरेडी शेपू पण पाणी सोडते। आपण आता वाफेवर 5 मिनिटं शेपू अशी शिजवून घेऊ। झालेले आहे, आपण आता झाकण काढून घेऊ। छान अशी वाफ पण झालेली बघू शकता तुम्ही। आता आपली घरगुती पद्धतीने शेपूची भाजी रेडी झालेली, आपण आता सर्व करून घेऊ। ही शेपूची भाजी तुम्ही तांदळाची भाकर किंवा बाजरीची भाकरी सोबत खाऊ शकता। खूप चांगली टेस्ट येते, तुम्ही पण नक्की ट्राय करा।